नमस्कार, इझी ब्रो या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। चंदगड तालुका भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, तर यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार साहेब। नमस्कार साहेब, आता चंदगड विधानसभामध्ये मतदान चालू आहे, प्रचार कसा चालू आहे साहेब? प्रचाराबद्दल सांगायचं झालं तर आज आम्ही गडिंग्लज तालुक्यामधील हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि इथं कडलगी गावचे आमचे या विभागाचे प्रमुख किरण पाटील साहेबांच्या माध्यमातून म्हणजे इथं बऱ्यापैकी प्रचाराचा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे। आम्हाला महिलांचा प्रतिसाद उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळताना आम्हाला खूप छान वाटत आहे। धन्यवाद साहेब। साहेब, मला आता पहिलाच क्वेश्चन असं विचारायचं आहे तुम्हाला, हिरे सरंजामबद्दल तुम्ही काय सांगू शकता? चंदगड तालुक्यातील 55 खेड्यांचा हिरे सरंजामचा जो विषय आहे हा गेली 20-25 वर्ष प्रलंबित होता। 1999 पासून तो प्रश्न प्रलंबितच होता, तर त्याच्याकडे कोणत्या खासदारांनी किंवा आमदारांनी लक्ष कधी दिलंच नाही। 2019 मध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव पाटील साहेबांचं आगमन झालं। त्याच्यानंतर शिवाजीराव पाटील साहेबांनी हिरे सरंजाम ह्या विषयात लक्ष घालून तो 47 खेड्यांचा जो हिरे सरंजामचा प्रश्न होता तो आदरणीय आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्यानं तो प्रश्न मार्गी लावलेला आहे त्यांनी। आणि शेतकऱ्यांच्या अडचणी येत होत्या, म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज किंवा अजून काही असतील त्यांचे, तर त्यांना राष्ट्रीयकृत बँकांमधून हिरे सरंजाम भोगोळदार वर्ग 2 असल्यामुळं त्यांना कर्ज मिळायला फार अडचणी येत होत्या, तर आता तो प्रश्न मार्गी लागलेला आहे। साहेब, आता मी येतोय रोजगाराबद्दल। आता आपल्या भागात तुम्ही बघताय गडिंग्लज बाजार आणि चंदगड या विभागात रोजगाराची फार कमी आहे, फार उणी दिसतोय लोकांना। आपल्याला पुणे आणि बेंगलोर आणि मुंबईला जावं लागतो, त्याच्याबद्दल साहेबांनी कुठले मोठे पाऊल उचलले आहेत का? तर गेली 40 वर्ष चंदगड विधानसभा मतदारसंघात म्हणजे चंदगड तालुका असेल, गडिंग्लज तालुका असेल, आजरा तालुका असेल, तर ह्या तालुक्यामधील युवकांना शिकायचं असेल किंवा युवतींना शिकायचं असेल तर त्यांना शिक्षणाची सुद्धा इथं सुविधा उपलब्ध नाही आहे। पर्यायी त्यांनी कोल्हापूरला एकतर जायचं किंवा मुंबईला, पुण्याला। 3000 युवक व युवतींनी सहभाग घेतलेला, प्रथमतःच भव्य रोजगार शिबिर त्यांनी भरवलेले। 3000 युवक व युवतींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला, त्यातल्या 1409 जणांनी म्हणजे त्यांना ऑफर लेटर मिळालं, त्यांचं कुटुंब चाललं, त्यांचे आशीर्वाद शिवाजीराव पाटील साहेबांच्या पाठीशी 100% आहेत। आणि इथून पुढे येणाऱ्या काळात त्यांनी ठिकठिकाणी जमीन वगैरे त्यांनी खरेदी करून ठेवलेली आहे की बाबा येणाऱ्या काळात भविष्य काळात एक 10-15 कंपन्या ते 100% उद्योग मंत्री आपले उदय सामंत साहेबांची सभा ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांनी 100% त्यांना सांगितले की शिवाजीराव तुम्ही जमीन उपलब्ध करा, आम्ही MIDC तुम्हाला देतो, आम्ही तुम्हाला कंपन्या देतो। फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळी शिवाजीराव पाटील साहेबांना शब्द दिलाय आणि येणाऱ्या काळात शिवाजीराव पाटील साहेब आमदार झाले की 100% 10 ते 15 कंपन्या आणून इथल्या तरुणांना चंदगड तालुक्यातील, आजरा तालुक्यातील आणि गडिंग्लज तालुक्यातील इथल्या तरुणांना इथल्या इथं त्यांना भागातच नोकरी मिळून जाईल। साहेब, माझा दुसरा क्वेश्चन असा आहे, आता आपण चंदगड विभागामध्ये बघितलं, चंदगड नगरामध्ये आरोग्य विषयाबद्दल कुठल्याच वैद्यकीय सुविधा नाही आहे, आपल्याला गडिंग्लज बेळगावला जावं लागतो, त्याच्याबद्दल काय साहेबांचा विचार आहे? तर आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आपल्या इकडं एखादं 100 बेडचं किंवा 200 बेडचं हॉस्पिटल तर चंदगडमध्ये नाहीच आहे, गडिंग्लजमध्ये आहे, आजऱ्यामध्ये सुद्धा नाही आहे। तर आरोग्य हा मोठा गंभीर विषय आहे। आपल्या इकडं तुडिये भागात किंवा इकडं आजरा भागात किंवा इकडं हलकर्णीच्या आपल्या बॉर्डरवर इकडच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांसाठी एकतर बेळगाव, केली किंवा कोल्हापूर, ऍपल ह्या हॉस्पिटलला जावं लागतं, तर आरोग्याची उणीव भासतेच। तर इथं शिवाजीराव पाटील साहेबांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर हलकर्णी असेल, आडपूर असेल, हेरे असेल, तुडिये भाग असेल, गडिंग्लज भाग असेल, आजरा भाग असेल, मोफत आरोग्य शिबिर राबवून सर्व महिलांना किंवा सर्व युवक युवतींना मोफत आरोग्य शिबिर झाले, मोफत चष्मे वाटप झाले आणि
आता येणाऱ्या काळात हॉस्पिटल शिवाजीराव पाटील साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हॉस्पिटल सुद्धा इथं उभारतील आणि रुग्णसेवाही इथं करतील. आणि आता परवाचा विषय, आम्ही तुडे भागात असताना आम्हाला कामत धनगरवाडा तिथं जाण्याचा योग आला. तर तिथं 2.5 किलोमीटर आम्ही टू व्हीलरहून गेलो तर त्या गावात अजून रस्ता नाही आहे आणि आरोग्याची सुविधा म्हणजे आरोग्याचं किती गंभीर आहे परिणाम ते आम्हाला त्या गावात पाहायला मिळालं. तिथले ते धनगर समाजाची एक लेडीज, त्यांनी म्हणजे गर्भवती महिला होत्या तिथे एक, तर त्या महिलेला प्रसूतीसाठी 2.5 किलोमीटर त्या डालग्यातून यावं लागलं आणि तिथून पुढे मग त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये चंदगडला यावं लागलं आणि तिथं सुद्धा उपचार झाले नाहीत. मग शेवटी त्यांनी गडिंग्लजमध्ये येऊन उपचार घेतले. तर इतकी भयंकर अवस्था आरोग्याविषयीची आम्हाला भासते तिथं. तर शिवाजीराव पाटील साहेबांना एकदा जर तुम्ही संधी दिला तर आरोग्याची विषय हा कायमचा संपून जाईल. रोजगाराचा विषय तर संपणारच आहे. धन्यवाद साहेब.